जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो. नागपूरच्या संविधान चौक येथे एक सर आहे जे अनेक दिवसापासून उपोषण करत आहे. त्यांचा नेमका विषय काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपण आज इथे आलेलो आहोत. तर सर तुमचं सर्वात पहिले खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलवर. तुमचं नाव काय आहे? माझं नाव वसंत नरसुजी गायकवाड. जे तुम्ही अनेक दिवसापासून जे उपोषण चालू आहे त्याच्या मागचा विषय काय आहे? आमचा विषय अतिशय साधा आणि सोपा आहे, परंतु आम्ही मागासवर्गीय दलित समाजातून असल्यामुळे आम्हाला बँकेच्या अंतर्गत न्याय प्रणालीमधून वंचित ठेवले गेले. त्यामुळे आम्ही नागपूर येथील संविधान चौकात दिनांक 28/4/2025 पासून आज रोजी जवळपास 209 दिवस उपोषणाला होऊन देखील बँकेने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. जेव्हा की या बँकेत आम्ही 38 वर्षे सेवा दिली आहे, त्यानुसार न्याय मिळणे हा मूलभूत अधिकार आहे आणि उपोषण करणे हा संविधानिक लोकशाही न्यायमार्ग आहे. त्यामुळे या उपोषण दरम्यान संविधानिक न्यायमार्गाने आम्हाला न्याय मिळणे अतिशय बँकेच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. याबाबत आम्ही उपोषणाला बसण्याच्या आधी संपूर्ण सत्य वस्तुस्थिती दर्शविणारे सध्याची तुमची मागणी काय आहे? ते सांगतो ना. वस्तुस्थिती दर्शविणारे अनेक कागदोपत्री सबळ पुरावे बँकेला, पोलीस स्टेशनला आणि शासकीय अधिकाऱ्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना सादर केले आहे. परंतु बँकेच्या अधिकाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी, शासकीय अधिकाऱ्यांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आमचे पुरावे लपवून आम्हाला प्रदीर्घ काळ ऊन, वादळ, पावसात, थंडीमध्ये आणि उपोषण दरम्यान माझ्या हाताला, डोक्याला गंभीर दुखापत होऊन माझ्या सध्याची मागणी काय आहे ते सांगा. अशा परिस्थितीत आम्हाला उपोषणाला बसण्यास भाग पाडत आहेत. आताची रिसेंटली तुमची मागणी काय आहे? आमची माझा क्लेम करून बँकेने माझी सेवा हडप केल्यामुळे मला बँकेने संपूर्ण लाभ त्वरित देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. त्यानंतर आम्हाला सेवेपासून वंचित ठेवल्यामुळे, विकासापासून वंचित ठेवल्यामुळे माझ्या मुलाला सेवेमध्ये सामावून घेण्यात यावे. त्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांची बँकेच्या अधिकाऱ्यांमुळे कर्ज थकीत झाल्यामुळे त्या कर्जावरील व्याज माफ करून कमीत कमी हप्ते पाडून देण्याची बँकेच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी होती. परंतु त्यांनी मला कमी दिलेले लाभामधून संपूर्ण कर्ज कपात करून घेतले आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबावर हे आंदोलन आणखीन किती दिवस करणार आहात? जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू. याची दखल कोणत्या मोठ्या नेत्यांनी वगैरे घेतली आहे? आम्ही सगळ्या नेत्यांना, शासकीय अधिकाऱ्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना, बँकेला, सगळ्यांना सगळे कागदपत्र पाठपुरावा केलेला आहे. परंतु आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी, बँकेच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही. त्याला कारण असं, आम्ही मागासवर्गीय अनुसूचित जातीचे असल्यामुळे आजपर्यंत आम्हाला या संविधान चौकात उपोषण करण्यास भाग पाडत आहेत. तर आपल्यासोबत आणखीन एक सर आहे, त्यांच्याकडून देखील आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. सर तुमचं नाव काय? माझं नाव विजय प्रेमदास गजबी आहे. आपण जे हे आंदोलन करत आहे ते नेमकं किती दिवसापासून आणि नेमकं कशासाठी करत आहे? आज 7 महिने पूर्ण झाले, 210 दिवस झाले. एकदम साध्या आमच्या मागण्या आहेत आणि बँक आणि विमा कंपनी हे जाणून बुजून, महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार हे जाणून बुजून त्यात दिरंगाई करत आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. बँकेनं माझे 7 लाख रुपये कापून घेतले, ते व्याजासह मला देण्यात यावे. नेमकं कारण काय कापण्याचं? पीक विम्याचा विषय होता. 2014मधला बँकेकडून, शाखेकडून जी माहिती पाठवायची होती ती माहिती मी पाठवलेली होती आणि आमचे जे वरिष्ठ कार्यालय आहे, विभागीय कार्यालय अकोला, यांनी ती माहिती वर पाठवायची होती, ती पाठवण्यात त्यांनी चूक केली आणि कंपनीने विमा तर मंजूर केला 14 लाख, पण त्याच्यामध्ये अट अशी टाकली की ही पैसे बँकेनं भरावे. तर बँकेनं भरावे म्हणजे हेड ऑफिसने भरावे असा त्याचा अर्थ होता. पण बँकेने ते पैसे माझ्या शाखेशी संबंधित असल्यामुळे माझ्याकडून ते कपात करून घेतले आणि तशाच प्रकारची आणि आता
तो एकदा निकाल दिला, आता याच्यानंतर तुम्ही कोर्टात जावं असं हे सांगतात आहे. पण त्याच्यामधली जी सत्य परिस्थिती आहे, मला एक माहिती अधिकारात जे पत्र भेटलं 2022मध्ये यांनी अंतिम शिक्षा दिली. 2024मध्ये मी माहिती अधिकारात अर्ज मागितला होता. त्या माहिती अधिकारामध्ये जे मला पत्र मिळलं त्यामध्ये बँकेनं कबूल केलेलं आहे, स्पष्ट कबूल केलेलं आहे की तुमचा मेल मिळाला होता, माहिती मिळाली होती, पैसे मिळाले होते, ते पाठवण्यामध्ये त्या विभागीय कार्यालयाची चूक होती, माझा काही संबंध नाही असं स्पष्ट होते. आम्ही ते पहा आणि त्याच्यावर आमचा निकाल द्या असं आम्ही वारंवार सांगून राहिलो. पण आमचे जे चेअरमन जे आहे ते म्हणतात की बा मी या बँकेचा मालक आहे, माझ्यापेक्षा कोणी वर नाही, तुम्ही डायरेक्ट कोर्टात जावं. आम्ही त्यांना तर तुम्ही कोर्टात केस दाखल केलेली आहे? नाही, कोर्टात जायचा यामध्ये संबंध नाही आहे. माहिती अधिकारात जे पत्र मिळालं ते माहिती अधिकारातलं पत्र पहा आणि आमचे ते पाहिलं की तुमच्या एकदम पटकन कोणाच्या लक्षात येते. साधा एखादा ऑफिसर असला कोणालाही दाखवा, त्याच्यावर स्पष्ट लक्षात येते की गजबीची काही चूक नाही आहे, ही चूक त्या बँकेची आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यात जो विमा प्रीमियम जो आहे तो बँकेनं विमा कंपनीला पाठवलं. मग आता तुमचं पुढचं पाऊल काय राहील? बहुतेक आता थोड्या दिवसात महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारचं जे आमचा पत्रव्यवहार झालेला आहे त्याच्यामध्ये दखल घेतल्या जाईल अशी